हॅलो, सगळ्यांना प्रणाम. आत्मवंदन सगळ्या माझ्या ध्यानी कुटुंबियांना खूप खूप स्वागत करते मी सगळ्यांचं. परमशक्तीचे आभार मानू आपण. आपल्या सगळ्या गुरूंचे आभार मानू. आपले सगळे जे कोणी एंजल्स आपण ज्यांना देवदूत म्हणतो, ज्या दैवी शक्ती आपल्यासोबत आहेत, त्या सगळ्यांचे आपण आपल्या हृदयापासून आभार मानू. आणि त्यासाठी आपलं जेव्हा ध्यान सत्र आपण लगेचच सुरू करू थोड्या वेळात, तेव्हा आपण सगळेजण जसं आपला ऑरा क्लीन करतो, तसंच एक सामूहिक प्रार्थना सुद्धा आपण करू काही दिवस, की या संपूर्ण सृष्टीमध्ये एक शांतता असावी. ज्या ज्या देशांमध्ये थोडंसं टेन्शन आपल्याला दिसतंय, काही अशा न्यूज येत आहेत. मी न्यूज बघत नाही, पण मला कुणाकडून तरी कळतं वगैरे. तर त्यामुळं अशा ठिकाणी जे काही होतंय ना, तर त्यासाठी आपण आपल्या ध्यानामध्ये रोजच्या रोज एक थोडी एक सामूहिक प्रार्थना करू शकतो. एक वाइब्स पाठवू शकतो, व्हायब्रेशन्स बाहेर टाकू शकतो. तर ते काम आपण जरूर करू. आणि आज मला फक्त सगळ्यांना एवढंच सांगायचंय, की स्वतःच्या आतून येणाऱ्या आवाजावर विश्वास ठेवा. जर आपल्याला कुठल्याही वैद्यकीय ह्याची गरज असेल, आपल्याला असं वाटतंय, की माझ्या शरीरामध्ये मला थोडासा हा त्रास जाणवतोय किंवा काही असं जाणवतंय, तर पहिलं ध्यानाला बसल्यानंतर किंवा तुम्ही जर समजा ध्यानात नाहीयेत, कुठेतरी ऑफिसमध्ये, कुठेतरी मधल्या कुठेतरी आहात, अशा ठिकाणी की जिथं आत्ता ध्यान करणं शक्य नाहीये, तर केवळ डोळे मिटून आपल्या हृदयावर जायचं, थोडं स्थिर व्हायचं, शांत असे श्वास घ्यायचे आणि फक्त आत जाऊन, अगदी हृदयात असा खोलवर असा जाऊन, फक्त प्रार्थना करायची आणि म्हणायचं, की आत्ता मला हा त्रास जाणवतोय माझा, जो काही आहे तो, किंवा त्रास नसेल, पण ओव्हरऑल माझी शरीराची हेल्थ चांगली राहावी, संतुलित राहावी, यासाठी हायर सेल्फ म्हणजे आपला उच्च आत्मा किंवा परमात्मा किंवा तुमची कुठली कुलदेवता, इष्टदेवता किंवा सद्गुरू या कुणालाही तुम्ही प्रार्थना करा, की मला काहीतरी असा एक मार्ग दाखव. कसं होतं प्रत्येक वेळी आजार छोटं-मोठं काही झालं, की लगेचच ॲलोपॅथी वगैरे आपण गोळ्या घेण्यापेक्षा किंवा लगेचच कुठल्यातरी डॉक्टरांकडे जाऊन हे करण्यापेक्षा थोडंसं जी पहिली आपण म्हणतो ना प्रथमोपचार, की पहिला काहीतरी असा उपाय. पण तो उपाय पण नीट समजला ना, तर घरगुती अशा गोष्टी करून पण आपण बरे होऊ शकतो. एकतर आपण रेकी वगैरे करत आहोत, ध्यान करत आहोत. पण समजा असं काहीतरी होतं, की अचानकच काहीतरी व्हायरल किंवा अशा गोष्टी होतात. तर तुम्ही जरूर प्रार्थना करा आतमध्ये जाऊन आणि म्हणा, की मला हे काहीतरी असं दाखव, की ज्याच्याने मला हे बरं वाटेल. एकदमच स्किनवर रॅशेस उठले, अचानकच केस गळतायत, अचानकच काहीतरी अजून होतंय. आपल्याला असं जाणवतंय, जळजळ होतंय, आतमध्ये असं काहीतरी होतंय. तर अशा वेळी ही प्रार्थना जरूर करा. आणि बघा तुम्हाला नक्की 100% म्हणजे तुम्ही YouTube सर्च नाही केला, YouTubeचा अल्गोरिदम काम कसं करतो माहिती आपल्याला. पण तुम्ही एकही शब्द तोंडावाटे बाहेर काढू नकात किंवा तुम्ही YouTubeवर पण टाकू नकात, Google करू नकात. पण तरी सुद्धा तुमच्यासमोर ते सोल्युशन येणार. 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्ही स्वतःला हा एक एक प्रयोग म्हणून करून बघा. असं म्हणा, की माझ्या शरीरामध्ये जे व्हिटॅमिन्स किंवा अजून काही अशी डिफिशियन्सी असेल, कुठलं इम्बॅलन्स असेल, असंतुलन असेल, गुडघे दुखतात, काही असेल त्रास, तर त्यासाठी हे परमात्मा, हे हायर सेल्फ मला माहिती आहे, की जी इंटेलिजन्स माझ्या आतमध्ये आहे, तिला माहिती आहे, की कुठल्याही औषधांशिवाय कसं बरं करायचं स्वतःला. आपल्या निसर्गामध्ये, आपल्या पृथ्वी मातेच्या गर्भातून जे काही वनस्पती येतात, आपण त्याला आपल्या किचनमध्ये असणारे सगळे हर्ब्स, स्पाइसेस म्हणतो आपण. बडीशेप असेल, बडीसोप असेल, नंतर ओवा, जिरे हे सगळं जे असेल किंवा धने हे सगळं मिक्स करून पण आजकाल लोक तो चहा, काढा घेतात. तर अशा पद्धतीचे आपण भारतीय लोक हे अतिशय ब्लेस्ड लोक आहोत. आज हे सगळं आता बाहेरची लोक करायला सुरुवात झालीत, की ते सोफ घेतात, थोडं धना घेतात, थोडे जिरे घेतात किंवा अजवाईन घेतात, ओवा घेतात आणि हे सगळं मिक्स करून त्याचे एक पावडर करून ते घेतात. पण हे आपल्याकडे इतकं आपल्याला वरदान आहे, की ह्याच्याने फॅट लॉस म्हणा किंवा अजून ह्या गोष्टी आपल्याला समजतात, की हे होऊ शकतं. आणि मी हे कुठेही तुम्हाला ऐकून वाचून नाही, मी हे स्वतः वापरलं, मला खरंच फायदा झाला त्याचा. तर त्यामुळं मला हे सांगावसं वाटलं, की मी हे सगळं माझ्या आतून आलेले भावना आणि विचार इंट्युशन होते. म्हणजे हं, हं. आत्ता नुकतीच घडलेली घटना होती, की मला काहीतरी असं थोडंफार आतमध्ये असं जाणवत होतं आणि मी विचार केला काय घ्यावं बरं ह्याच्यावर असं विचार करत होते आणि YouTubeवर माझ्या समोर एक सतत एक व्हिडिओ येत होता. एक पर्टिक्युलर आयुर्वेदिक औषध आहे.
झाडाचंच आहे ते. त्याचं नाव माझ्या समोर सारखं यायला लागलं. मला समजलं की हे मला घ्यायचंय. मग मी त्याचे फायदे बघितले जाऊन युट्यूबवरच की काय नेमकी, किंवा गुगलवर थोडंसं, मैत्रिणीला पण आयुर्वेदिक डॉक्टर आहे तिला विचारलं. आणि ती म्हणली की तुला जे त्रास आहे ना त्याच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. म्हणजे कुठलाही मी सर्च न करता आपोआप ते माझ्या समोर यायला लागले. आणि मी ते घ्यायला आणि त्याच्यामध्ये थोडंसं अजून एक दुसरं औषध स्वतःच्या मनानेच टाकलं. मला माहित नाही कसं काय, मला असं वाटलं आतून की हे टाकावं. आणि मी ते टाकलं आणि थोड्या वेळाने मी तिला विचारलं तर ती म्हणली एक काम करते थोडंसं. म्हणजे काय होतं ते आल्याचं हे होतं. आले पावडर म्हणजे सुंठ सुंठ होतं. तर ते सुंठीचं मी थोडंसं अगदी त्याच्यामध्ये ऍड केलं. मला आपोआपच ते वाटलं. मला माहित नव्हतं की ह्याच्यात ते मिक्स करतात का नाही, पण मला वाटलं की ते घालावं थोडंसं म्हणून. आणि मी जेव्हा तिला फोन लावला तर ती म्हणली की त्याच्यामध्ये थोडं पाव चमचा आल्याचं सुंठ पावडर मिक्स कर. आणि माझं मलाच आश्चर्य वाटायला म्हणलं, अगं तू सांगायच्या आधीच मी काय बघितलं नव्हतं म्हणलं कुठे. पण मला इंट्युशन आले आणि त्याप्रमाणे मी ते केलं म्हणलं. तर हे असे प्रकार घडतात जेव्हा आपण आपल्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवायला लागतो. आणि तुम्ही हा प्रयोग करून बघा की जिथं जिथं तुम्ही अडलाय तसं तुम्हाला वाटतंय. अगदी फार असेल तर डॉक्टरांकडे जायचं, पण मी अगदी छोटे छोटे उपाय तुम्हाला सांगते की काहीतरी असं छोटं मोठं होत असेल, काहीतरी अचानक असं थोडंसं हेडेक वाटला किंवा अशा गोष्टी वाटल्या, तर आपण रेकीने तर बऱ्यापैकी कमी करू शकतो. पण आतून जर आपल्याला डिटॉक्स करायची बॉडी थोडंसं फार तेलकट हे ते खाण्यात आल्या अशा वेळी तुम्ही, या गोष्टी आपल्याला माहिती लिंबू हे ते सगळं काम करतं. पण तुम्ही खास करून ते विचारलं ना तर तुम्हाला त्याच्यावर मार्ग मिळणार. जसं मी आज सकाळी ते टाकलं होतं की आय गॉट द वे, ऑलरेडी ते लिहून ठेवलं होतं मी की मला मार्ग मिळालेला आहे. आणि हे फक्त केवळ माझ्या बाबतीत नाही, तर मी जसं आधी म्हटलं ना की आता येणारा काळ जसा बदलतोय तर तुम्हाला सगळ्यांना हे जाणवेल की हे तुमच्या सगळ्यांबरोबर नुसतं मनात आणायला उशीर आणि त्या गोष्टी घडायला लागल्या. कारण आपल्या सगळ्यांची जी पृथ्वीची जी फ्रिक्वेन्सी ती वाढतीये आणि आपण सगळे पृथ्वीसोबत, आपण सगळेजण शिफ्ट होतोय. आपण सगळेजण वरच्या फ्रिक्वेन्सीमध्ये चाललोय. त्यामुळे आता आपल्या विचारांच्या बाबतीत खूप जागृत राहणं गरजेचं आहे. कारण जसं म्हणतो ना, की ज्या गोष्टींकडे आपला फोकस त्या गोष्टी लवकर रियालिटीमध्ये येतील. तर बघा मग आपण जर असा विचार करायला लागलो थोडा नकारात्मक नकारात्मक जास्त आपला कल तिकडे आहे. आपली शक्ती आपण तिकडे लावली समजा, तर त्या गोष्टी पण वास्तवात येऊ शकतात. त्यामुळं अलर्ट राहा आपल्या विचारांच्या बाबतीत. असं काही नाही केलं की एक वाईट विचार केला की लगेच पुढच्या क्षणाला तो घडेल, असं नाहीये. पण त्याला किती तुम्ही, म्हणजे तो अग्नी छोटा असेल, त्याच्यामध्ये किती तूप घालताय, तेल घालताय, त्याच्यावर त्या अग्नीचा भडका उडणार. हे समजतंय? तसंच आपल्या विचारांचे, की विचार छोटा असेल, पण किती वेळा त्या विचार 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 तोच आणि इतका तो विचार तीव्र झाला समजा, की आपल्याला एखाद्या वेळेस होतं ना की कुठेतरी जायचं आणि त्याची भीती वाटली, आपल्याला वाटलं की अरे माझं हे जाणं फेल ठरतं का काय, मला माझं काम होतं का नाही. हा एक विचार आला, तो नॉर्मल विचार आहे. पण आपण त्या विचारामुळं रडलो समजा, घाबरून भीतीने. उदाहरण देते, एखादं असं झालं व्यक्तीच्या बरोबर, मी तिथं गेले आणि माझं काम नाही झालं, तर ते त्या विचाराने जेव्हा, म्हणजे आपण ह्याला म्हणतो की एन्झायटी, की माझी परीक्षा आहे आणि मी परीक्षेत नापास झाले तर काय. ह्या विचाराने माणसाला आत्ताच धडकी भरते, त्याच्या छातीत धडधड होतं, त्याला सारखं सारखं टॉयलेटला जावं लागतं. ठीक आहे. किंवा त्याचं डोकं दुखायला चालू होतं, त्याच्या छातीमध्ये त्याचे हृदयाचे ठोके वाढतात आणि रडू येतं. हे सगळं मात्र काय आहे की त्या छोट्या विचाराचं, की मी परीक्षेत नापास झाले तर, ह्या विचाराचं मोठ्या अग्नीमध्ये रूपांतर आहे. म्हणजे आपण इतका तो विचार केला, इतका केला की त्याच्या भावना तीव्र होऊन आपल्या शरीरावर त्याचा परिणाम झाला. त्यावेळी मात्र मग आपला तो जो आहे तो विचार, तो कदाचित रियालिटीमध्ये येण्याचे चान्सेस असतात. येईलच असं नाही, पण तुम्ही जर सतत 3-4 दिवस, जसं आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी आणायला वेळ लागतो तसंच निगेटिव्हिटीचं पण आहे. पण आता ह्या येणाऱ्या काळामध्ये हे लवकर घडायला लागेल. कारण आपण सगळेजण 5व्या डायमेन्शनमध्ये जात आहोत पृथ्वीसोबत. त्यामुळे पृथ्वीची फ्रिक्वेन्सी वाढते, त्यामुळे आपली फ्रिक्वेन्सी वाढते. म्हणून उच्च विचारांमध्ये, उच्च व्हायब्रेशन्समध्ये राहणं आपल्या सगळ्यांसाठी चांगलं आहे. आणि जर आपल्याला तसं राहता येत नसेल सारखं सारखं, तर एकच काम करायचं की आपण सगळ्यांनी वर्तमानात राहायचं. ना मला भूतकाळ ना भविष्यकाळ. मला नाही जमत आहे सारखं सारखं उच्च व्हायब्रेशन्समध्ये, उच्च विचारांमध्ये जगणं मला प्रॅक्टिकली नाही जमत आहे. मग काय करायचं अशा वेळी? मला सारखी सारखी भीती वाटते. तर एकतर तुम्ही सारखे जे म्हणता हे असे सारखे जे विचार आहेत, त्यासाठी एकच काम करू शकतो की पुढचं पुढं बघता येईल, आता मी वर्तमानात राहते. हा विचार करून स्वतःला सारखं वर्तमानामध्ये धरून ठेवायचा प्रयत्न करा. किंवा मग तुम्ही जे म्हणतो ना आपण की ध्यान साधना वाढवून अशी पुस्तकं वाचणं, ऐकणं हाच त्याच्यावर उपाय आहे. मग जर समजा तुमच्या मनामध्ये एखादी भीती असेल आणि ती भीती जर सारखी सारखी वाढतीये मनामध्ये, तर ती मग कंट्रोल करणं अवघड होतं.
म्हणून ह्या काळामध्ये खास करून आत्ताचा जो काळ आहे, जसं आज आपण ग्रुपवर 2-3 पोस्ट बघितल्या. ग्रहण काळ आणि पौर्णिमा. पौर्णिमा एकतर उच्च ऊर्जेची आहे, त्यातून ग्रहणाचं येतंय. त्यामुळे हे सगळी जी ग्रहांची स्थिती आहे ती आपल्याला ऊर्जावान बनवते खूप. म्हणजे काही मनात विचार आहे ना, तो विचार ऊर्जा आहे त्याची वाढते. म्हणजे आता मला जर समजा खूप रडू येतंय किंवा मला चिडचिड होती, तर त्या काही दिवसांमध्ये तुम्हाला जाणवेल तेच वाढलंय माझं. म्हणून आपण एक काम करायचं, की ह्या काळामध्ये आपल्याकडे जे सांगितले आपल्या सनातन धर्मात, की देव देव करा, तुम्ही देवाची उपासना वाढवा, म्हणजे काय म्हणतात दान धर्म करा, ह्या गोष्टी सांगितल्यात. कारण ही जी एनर्जी आहे, ही जे काही तुमचं आत्ताची स्थिती आहे, करंट स्थिती तुमची, ती वाढवते. त्याला अँप्लिफाय करते, वाढवण्याचं काम करते. अग्नीमध्ये ते म्हणतो ना, तूप तेल घातल्यासारखं ती वाढवण्याचं काम करते. त्यामुळे आता ह्या काळामध्ये आपण थोडंसं जागरूक राहायचं आपल्या विचारांच्या बाबतीमध्ये, की माझ्या मनात आता काय भावना आहेत आणि मी किती अलर्ट राहू शकते, किती जागृत राहू शकते. असंच विचार करत करत लूपमध्ये अडकलोय, आपल्याला कधी हातातली कामं संपली कळलं पण नाही, विचारातच अडकलोय, असं नाही करायचं. ती आपली झोपेची अवस्था आहे. आपण जागृतच नाही घेत म्हणजे 10 कामं झाली माझी पण मला कळलंच नाही, अरे हे कधी संपलं, माझं जेवण कधी झालं मला कळलं नाही. का? जेवताना पण कंटिन्यू विचार चालू आहेत. तर ही अवस्था टाळा. आणि हे प्रयत्नांनी होतं, अवघड नाहीये हे. तर आपण जितके अवेअर, की मला वर्तमानात राहायचं. एक शब्द ठरवा. एक शब्द ठरवा. तो शब्द म्हणजे स्विच आहे, की मी आता अचानकच गेले भूतकाळामध्ये. की मग वाटलं तर असं असा आवाज काहीतरी, असं काहीतरी सिग्नल मेंदूला, की असं केलं, नाऊ, नाऊ किंवा आत्ता, आत्ता, आत्ता. असा काहीतरी एक शब्द ठरवा. तुम्हाला असा तो शब्द छान ठरवता येईल. त्या शब्दाने तुम्ही तो म्हटला, थोड्या थोड्या वेळाने त्याचं तोंडामध्ये ते आपण तयार करायचं. जसं आपण काय म्हणतो श्रीराम किंवा देवाचं नाव घ्या. त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल, की हे नाव घेतलं की मी वर्तमानात येणार. मग समजा मी माझ्या विचारांमध्ये अडकले. माझ्या लक्षातही नाही. मी खूप वेळ झाले एकामागे काहीतरी विचार करते. ज्या क्षणी सवयीप्रमाणे मुखामध्ये नाव आलं, श्रीराम म्हणून, की लगेच अरे मला वर्तमानात यायचंय. श्रीराम सोबत जोडायचे, की वर्तमानात येणे. म्हणजे आपला मेंदू बरोबर आठवण करून देतो. श्रीराम म्हणल्या म्हणल्या वर्तमानात यायचं. मग लगेच वर्तमानात. मग ते जे विचारांची साखळी त्याला कट करा तिथेच. तर प्रयत्न करा, की जास्तीत जास्त आपण आत्ताच्या क्षणामध्ये राहू. भूतकाळ आणि भविष्याचं तोडात आहे. ते नकोय आपल्याला. कारण त्या विचारांमुळं आपण आपली अवेअरनेस, जागृती हरवून बसतोय. कळतच नाहीये दिवसाची रात्र कधी होतीये. ठीक आहे? तर हे एक मला सांगायचं होतं आणि दुसरं म्हणजे जे मी सांगितलं, कुठल्याही शरीराच्या गोष्टींवर मदत पाहिजे असेल, तर लगेचच डॉक्टरांकडे पळण्यापेक्षा किंवा कुठलीतरी ॲलोपॅथी वगैरे गोळी घेण्यापेक्षा थोडंसं शांत बसून आपल्या हृदयातून प्रार्थना करा, की मला काहीतरी असा एक मार्ग दाखवा, की जो माझ्या ह्या त्रासावर मला मदत करेल. आणि थोडं थांबा आणि बघा, की काही उपाय मिळतोय का तुम्हाला? ठीक आहे? तर ह्या पद्धतीने आपण काही गोष्टी ह्या काळामध्ये करू शकतो. पाणी भरपूर प्यायचंय, जमिनीवर उघड्या पायाने चालण्याचं काम करायचं भरपूर किंवा झाडांना हात लावणं, पानांना फील करणं, त्यांच्या पानाचा स्पर्श, ते झाडाचं जे खोड असतं त्याला हात लावणं. ह्या पद्धतीने काही-काही लोकं तर झाडाला मिठी मारतात. तर ते खूप चांगलं आहे कारण झाड हे पण वयस्कर असतं खूप. खूप वर्षापासून ते असतं तिथे ना. कितीतरी झाडं 100 वर्षांपेक्षा जुनी आहेत. पुण्यामध्ये कॅम्प रोडला वगैरे किंवा ह्याला एफ-सी रोडला वगैरे अशी कितीतरी मोठी-मोठी झाडं आहेत, की जी 100 वर्ष क्रॉस झाली आहेत त्यांची ऑलरेडी. म्हणजे त्यांनी किती काळ बघितलाय. इंग्रजांचा काळ बघितलाय, हे सगळं बघितलंय त्यांनी. त्या झाडांमध्ये ती सगळी एनर्जी आहे आणि ते सगळे आपल्याला मदत करतात. त्यामुळे त्यांच्या जवळ गेल्यानंतर ते एक फीलिंग येतं आपल्याला. तर असं जेव्हा मी मॉरिशसला गेले होते तिथे एक पार्क होतं, बॉटॅनिकल गार्डन म्हणून. तिथं अनेक प्रकारची झाडं होती. मी त्याचे फोटो पण काढलेत आणि त्यामधली झाडं इतकी प्रचंड होती, इतकी मोठी-मोठी, की त्याच्यापुढे आपण एवढे-एवढेच दिसावेत छोटे. एवढी मोठी म्हणतो ना अशी आणि अनेक वर्षांपूर्वीची ती झाडं होती. म्हणजे 100 वर्ष सहज क्रॉस झालेली अशी झाडं होती. तर कितीतरी झाडांना मी जवळ जाऊन त्यांना अशी मिठी मारून धरून बसले होते. तेव्हा ते असं वाटत होतं, की हे झाड कितीतरी मोठा आत्मा आहे, जुना आत्मा आहे आणि त्याला आपण पकडून बसलोय असं, धरून बसलोय आपण. अशा पद्धतीचं ते फिलिंग येत होतं आणि मला माहित नाही बहुतेक मी एकटीच असेल तिथं जाऊन असं करणारी, की मला ते वाटलं की त्यांना जाऊन मिठी मारावी. म्हणजे की एवढे जुन्या ह्या सगळे आत्म्या आहेत असं मला ते फील व्हायला लागलं होतं जेव्हा मी ते करत होते. तर
या झाडांमध्ये खूप भरपूर म्हणजे म्हणतो ना, ऑक्सिजन वगैरे तर सगळं आहेच सायंटिफिक रित्या आपण बघितलं. पण हे आपल्याला खूप ग्राउंडिंगचं काम करतं. आपली एनर्जी बॅलन्स करतात झाडं. त्यामुळे ते करायचं. जमिनीवर उघड्या पायाने चालणं, मातीवर. नंतर पाण्याचा जो प्रयोग सांगितला, तर हे खास करून ह्या दिवसांमध्ये नक्की आठवणीने करा. पौर्णिमेचं जे जे ध्यान असेल ना, ते आपण इथं करणार नाही आहोत. ते आपण आपल्या पीएमसी हिंदी चॅनलवर करणार आहोत. कारण ते 3 तासाचं ध्यान असतं. आता तुम्हालाही माहिती पौर्णिमा, अमावस्या. तर नक्की त्या दिवशी 9 वाजेपर्यंत आपली कामं उरकून 9:30ला जरी बसलात हरकत नाही. 9:30 ते किमान 11 पर्यंत बसायचा प्रयत्न करा. 9:30 ते 10:30 1 तास पुढे 1.5 तास, साधारण 1.5 तास बसा. त्यापेक्षा जास्त नाही जमलं हरकत नाहीये. पण किमान त्या दिवशी पौर्णिमेला 1.5 तासाचं ध्यान करा. ह्या काळामध्येच आत्ताच एनर्जी खूप आहे. जसं मागच्या 8 दिवसापासूनच फरक जाणवतो मला. तर नक्की जरूर ह्या एनर्जीचा फायदा घ्या. सगळं बाहेरचं बंद करा. न्यूज हे ते सगळं कुणाचंही काही ऐकायचं नाहीये. कारण ह्या काळामध्ये सगळं उफाळून येतं ते. सगळं बदल होत असतात खूप जास्त कॉस्मिक लेव्हलला. आज आहे 28 तारीख ना, तर आज तर तुम्ही बघितलं असेल 6 का 7 ग्रह एकत्र एका लाईनमध्ये आलेले आहेत. बुध, शुक्र, त्यानंतर गुरु आहे मला वाटतंय, मंगळ आहे आणि नेपच्यून आणि अजून एक कुठले तर हे असे सगळे 6-7 ग्रह एका लाईनमध्ये आलेले आहेत. तर ही अलाइनमेंट ग्रहांची म्हणजे वरच्या कॉस्मिक दुनियेमध्ये सुद्धा इतके सारे बदल आपल्याला आता बघायला मिळतात आणि त्याचबरोबर पौर्णिमा, ग्रहण हे सगळं सुरू आहे. त्यामुळं सगळ्यात आधी बाकी काय कोणाची बघण्यापेक्षा आधी अंतर्मुख व्हा, स्वतःची काळजी घ्या. कारण आपली काळजी म्हणजे सृष्टीची काळजी. कारण एका माणसाच्या व्हायब्रेशन्समुळं आपल्याला वाटतं, अरे मी फक्त केल्याने काय होतं? तर आपल्या एका माणसामुळं सुद्धा खूप व्हायब्रेशन बाकीची बदलतात. आपल्या आजूबाजूला त्याची खूप व्हायब्रेशनवर फरक पडतो. जर आपण आनंदात असू, आपण सगळ्यांना प्रेम प्रकाश पाठवतोय बसल्या बसल्याच, तर त्याचा परिणाम आपल्या एरियामध्ये, आपल्या शहरामध्ये सुद्धा दिसून येतो. आपल्याला कळत नाही ते. आपल्याला वाटतं आपण कुठे शक्तिशाली आहेत का एवढे, की आपण सगळ्या शहराला बदलावं. पण एका माणसाचे विचार सुद्धा शहराला बदलू शकतात. आणि कुठेही कुठे नाहीये. मी खरं सांगते, की जेव्हा जेव्हा आपले पौराणिक कथा काढून बघा आपल्या पोथ्यांमध्ये, की कुठेतरी दुष्काळ पडला होता. मग कुणीतरी एक व्यक्ती प्रार्थना करते देवाची, महादेवांची किंवा कुठल्या तरी देवीची आणि मग त्या गावामध्ये पाऊस पडायला लागतो. 4 लोकं एकत्र येतात. मग ते मिळून परत काहीतरी होम हवन करतात, काहीतरी प्रार्थना करतात. तर ह्याचं खूप महत्व आहे, की आपल्याला असं वाटतं एका माणसाने खूप काही बदलू शकतं. पण आपले तेवढे विचार स्ट्रॉंग पाहिजेत, आपला विश्वास पाहिजे स्वतःवर. ठीक आहे? तर ह्या काळामध्ये आपल्या येणाऱ्या विचारांवर लक्ष ठेवा. आणि कुठेही टेन्शन घेऊन नाहीये. आपल्याला सतत गंभीर अशाच ऊर्जेमध्ये राहायचं नाहीये. हसत खेळत काय असं काही चांगले मजेशीर काही प्रोग्राम बघता येत असतील हसण्याचे वगैरे तर ते करू शकता आपण. तर जास्तीत जास्त सहज सहज स्थितीमध्ये येण्यासाठी ह्या काळात प्रयत्न करा. ग्रहण काळामध्ये आणि पौर्णिमेच्या काळामध्ये. ठीक आहे? ह्याच नोटवर आपण आजचं आपलं सत्र सुरू करू. आपल्या सत्राची सुरुवात आपण प्रार्थनेने करू. आपला ऑरा आधी क्लीन करू, बंद करू. त्यासाठी आपण सगळेजण संकल्प घेऊ, की माझ्या आभा मंडळामध्ये जे काही न बोलवलेले प्रभाव आले आहेत, त्या सर्वांना मी आग्रह करते, की तुम्ही सगळे तुमच्या आदर्श स्थानी जा. तुम्हाला घाबरायचं काही कारण नाहीये. तुम्ही स्वस्थ आहात. मी तुम्हाला माझ्या हृदयातून प्रेम आणि प्रकाश पाठवते. हे उच्च स्व, माझा हायर सेल्फ, या सर्व न बोलवलेल्या प्रभावांना जे माझ्या वरामध्ये आलेत, त्यांच्या आदर्श स्थानी घेऊन जा. माझा आभा मंडळ मी माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी पूर्ण बंद करते, लॉक करते. आपण सगळेजण एक सामूहिक प्रार्थना करू ह्या विश्वाच्या शांतीसाठी. हे परम चैतन्य, आमच्या आतमधून वाहणारी ही शक्ती, जी आत्ता आमचा श्वास, आमच्या शरीरातल्या छोट्या छोट्या क्रिया सगळ्या आपोआप ऑटोमॅटिक पूर्ण करते,
कुठल्याही बॅटरीशिवाय, चार्जिंगशिवाय अशी ही दिव्य शक्ती जी आमच्या आतमध्ये वाहतीये, ज्या शक्तीमुळे आता मी माझं शरीर आणि श्वास फील करते. तू या सृष्टीचा निर्माता आहेस. हे परमपिता, आम्ही सगळेजण तुला पूर्णपणे सरेंडर आहोत. तू ज्याने आम्हाला निर्माण केलंयस, या सृष्टीला निर्माण केलंय, अशा आमच्या क्रिएटरला, आमच्या निर्मात्याला आम्ही सगळेजण पूर्णपणे समर्पित आहोत, शरण आहोत. तुझे अनेक अनेक आभार आहेत आमच्या आयुष्यात असलेल्या सगळ्या सुखांसाठी, संपत्ती आणि इतर लागणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी, गरजांसाठी. कधी कधी मी विसरते आभार मानायचं. आलेल्या परिस्थितीमध्ये इतकी हरवून जाते की जे आहे ते बघायचंही विसरते. त्यासाठी तुझे आभार मानायचेही विसरते. पण हे परम चैतन्य, मी एक जीव या मायेमध्ये आहे, त्यामुळं जरी विसर पडला तरी सुद्धा तू माझ्यावर प्रेम करतोस. त्यासाठी तुझे अनेक आभार आहेत. मला मिळालेल्या प्रत्येक प्राण शक्तीसाठी, प्रत्येक श्वासासाठी मी तुझे आभार मानते. माझं शरीर निरोगी ठेवण्यासाठी, अन्न, पाणी, हवा या सगळ्या गरजा पुरवण्यासाठी तुझे अनेक आभार आहेत. माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी तुझे आभार आहेत. या सृष्टीमध्ये जिथं कुठं युद्धजन्य परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती आल्या असतील, जिथं अनेक माणसं भीतीच्या वातावरणामध्ये असतील, लहान मुलं, वृद्ध, अशा सगळ्यांना खूप भीती वाटत असेल. काही ठिकाणी नैसर्गिक आपत्तींमुळं, युद्धजन्य परिस्थितींमुळं अन्न पाणी मिळत नसेल, इलेक्ट्रिसिटी नसेल. हे परमपिता, माझ्या हृदयातून मी प्रार्थना करते, अशा सर्व जीवांना, आत्म्यांना तू संरक्षण दे. अन्न पाणी सगळं त्यांना मिळू दे. त्या सगळ्या देशांमध्ये पूर्ण शांती स्थापन होऊ दे. लोकांच्या हृदयात प्रेम उत्पन्न होऊ दे, करुणा उत्पन्न होऊ दे. मी माझ्या हृदयातून संपूर्ण सृष्टीला, सर्व जीवांना, चेतनांना, सजीव निर्जीव अणुरेणू, प्रत्येक अणुरेणूला, पंचतत्वांना खूप प्रेम आणि प्रकाश पाठवते. प्रेम आणि प्रकाश पाठवते. खूप प्रेम आणि प्रकाश पाठवते. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आपल्या हृदयातून तेजस्वी सोनेरी रंग
बाहेर पडतोय संपूर्ण सृष्टीला, पृथ्वी मातेला हे व्हायब्रेशन्स पोचतायत. याच अवस्थेमध्ये केवळ आपल्या श्वासांसोबत राहा. आपले विचार हळूहळू शून्य करत जा. आपला एक एक श्वास कसा येतोय, कसा जातोय आपल्या छातीमध्ये, अगदी डीप मध्ये जाऊन, खोलवर जाऊन हात जा अजून आतल्या जगामध्ये, आपल्या श्वासांच्या मागे, जिथपर्यंत श्वास खोलवर जातायत तितके अनुभव घ्या. जागृत राहून आपली दृष्टी आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्रावर अगदी सहज आणि कोमलपणे एकाग्र होती आपली दृष्टी. आपले खांदे सैल शिथिल, संपूर्ण शरीर सैल सोडायचं. केवळ आपला पाठीचा मणका ताठ, बाकी शरीराला आराम द्या. आणि सगळं लक्ष आपल्या श्वासांवर. विचार शून्य झालेत, शून्य अवस्था, केवळ शांती, परम शांती.
काही न करता केवळ आपल्या श्वासांसोबत प्रामाणिक राहा. बाकी सगळं काम आपोआप होईल. हळूहळू आपल्या वेळेनुसार सत्रातून बाहेर या. आपण भेटू.